नमस्कार. दिनांक 4 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे बोंबलत जा. सोलापूरचा नारायण भट महाराजांची अकारण निंदा करत असे. एकदा तो महाराजांजवळ उभा असता त्याचे निंदकपण जाणून महाराज अचानक त्याला म्हणाले, बोंबलत जा. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, पण घरी आला तेव्हा चोरांनी दार फोडून 3-4 हजारांची चोरी केल्याचे समजले. महाराजांची आपण निंदा करतो त्याची ही शिक्षा आहे हे कळावयास त्याला वेळ लागला नाही. पश्चाताप होऊन तो महाराजांना शरण आला. देवावर विश्वास नसणारी बरीच माणसे जगात असतात. असोत बिचारे, त्यामुळे देवाचे काही बिघडत नाही. आपला विश्वास नसला तर नसो, पण इतरांच्या श्रद्धा दुखावीत साधू संतांची आणि देवांची निंदा करून बुद्धिभेद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न ही मंडळी उगाचच करीत असतात. देवाला नेमके हेच आवडत नाही. तो त्यांच्या अशा वागण्याकडे पाहत असतो. योग्य वेळी त्यांना शासनही करत असतो. त्यांना पश्चाताप झाला की कृपाही करतो. जगात चांगली माणसे आहेत तशी वाईट माणसेही आहेत. दोन्ही देवानेच निर्माण केली आहेत. वाईटांना सुधारण्याचे काम देवाचे आहे. ते त्याचे त्याला करू द्यावे. आपण देवाचा कायदा हातात घेऊ नये. फक्त आपण चांगले वागावे म्हणजे झाले. देवाचा म्हणून एक कायदा असतो. त्यानुसार ज्याच्यावर कृपा करायची, ज्याच्यावर अनुग्रह करायचा, त्याचे सर्वस्व तो प्रथम काढून घेतो. भागवतात म्हटलेच आहे की यस्यानुग्रह इच्छामी तस्य वित्तम हराम्यहम. कारण मिळालेल्या वित्तामुळे म्हणजे धनसंपत्तीमुळे माणसाचे चित्त भ्रमलेले असते. मी मिळवले, मी कमावले हा गर्व त्यात असतो. त्या धनसंपदेचा धूर डोळ्यावर असतो. त्यामुळे चित्त सदैव क्षुब्ध असते. म्हणून देवाचे नाव काढले की ही अहंकारी माणसांचे पित्तही खवळते. त्याचे पित्त आणि चित्त शांत करण्यासाठी त्याचे वित्त देव प्रथम काढून घेतो. हे झाले मनुष्य धनाबाबत. परंतु दैवी धन म्हणजे यज्ञ, याग, जप, तपादी उपासनेद्वारे जे पुण्य माणूस कमावतो तेही त्याला मागे सोडावेच लागते. त्याचा उपयोग फक्त जीवात्म्याला स्वर्गलोक, चंद्रलोक, विराटलोक, ब्रह्मलोकापर्यंत जाण्यासाठी होतो. ब्रह्मलोकापर्यंत गेल्यावर जीवात्म्याला आपले पाप पुण्य दोन्हीही उतरवून ठेवावेच लागते. खऱ्या आणि सर्वार्थाने त्याला अकिंचन, निष्कांचन होऊन मोकळे ढाकळे व्हावेच लागते. ब्रह्मलोकात पाप पुण्याचे प्रदूषण चालत नाही. मोकळा निर्वासित झालेला जीवात्माच तेथे प्रवेश करू शकतो. मग पाप पुण्याचा उपयोग काय असा प्रश्न पडेल. त्याचे उत्तर सोपे आहे. अवकाशयानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पट्ट्यातून पुढे रेटण्यासाठी अग्निबाणांचा, रॉकेटचा उपयोग होतो. एक एक अग्निबाण वापरून झाला की अवकाशयानाला जोडलेले ते नळकांडे, शेल मागे सोडून द्यावेच लागते व हलके व्हावे लागते. त्यातलाच हा प्रकार समजावा. महाराजांनी नारायण भटाचे बाबतीत हेच केले. देवाची, साधू संतांची निंदा करून त्याने बराच पापभार वाढवला होता. नारायण भटासारखी नास्तिक माणसेही पूर्ण अश्रद्ध नसतात. त्यांची श्रद्धा, त्यांचा भरवसा त्यांच्या धनसंपत्तीवर, कर्तृत्वावर, बायको मुलांवर म्हणजे ममत्वाच्या प्रपंचावर असतो. या ममत्वाच्या प्रपंचात विकारांचे प्राबल्य असते. त्यामुळे ही माणसे उंडारल्यासारखी वागतात. या त्यांच्या ममत्वावरच घाला घातला की ती शुद्धीवर येतात आणि खरीखुरी शुद्ध होतात. आपण ज्याचा भरवसा मानला तेच असे क्षणभंगुर आहे, नाशिवंत आहे हे त्यांना कळले की ते भानावर येतात. त्यांचे श्रद्धास्थान बदलते. ते शाश्वताच्या शोधाला लागतात. नारायण भटाचे सर्वस्व आणि ममत्वच घरी झालेल्या चोरीच्या निमित्ताने नाहीसे झाले तसा तो ताळ्यावर आला आणि महाराजांना शरण गेला. विद्या, धन, स्त्री, पुत्र म्हणजे सर्वस्व नव्हे. त्याचा भरवसा धरू नये. मूळ स्वरूप ओळखा. ते कळण्यासाठी स्वतःची अंतःशुद्धी करा. हेच महाराजांचे या लीलेच्या निमित्ताने सांगणे आहे. तेच खरे आहे, नाही का? धन्यवाद.